चोपडा तालुक्यातील वैजापूर ते बोराजंटी गावाजवळील वन विभागाच्या नाक्याजवळ चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार राकेश पाटील व इतर कर्मचारी कर्तव्य बजावत असताना दिनांक 20/12/2023 रोजी दुपारी 4:30 वाजेच्या सुमारास 3 इसम मोटरसायकल शाईन कंपनीची क्रमांक MP11 MQ 1185 हिने भरधाव वेगाने जात असताना त्यांना थांबवून अंगझडती घेतली व तपासात विनापरवाना गावठी कट्टा मिळून आलाय। या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस कॉन्स्टेबल रावसाहेब पाटील यांच्या फिर्यादीनुसार राकेश खजऱ्या मोरे वय वर्ष 21 राहणार खोकरी तालुका वरला जिल्हा बडवाणी, मुकेश वेस्ता मोरे वय वर्ष 20 राहणार खोकरी तालुका वरला जिल्हा बडवाणी, महेश मनोल वय वर्ष 27 राहणार गोठल चाळ भोईसर मुंबई बोरीवली जिल्हा मुंबई हे गावठी कट्टा अग्निशस्त्र आहे माहीत असताना सुद्धा त्यांनी कोणाकडून तरी खरेदी करून विनापरवाना त्याची वाहतूक करीत असताना मिळून आलाय। म्हणून गुन्हा नंबर कलम CCTNS गुन्हा नंबर 0213/2023 कलम 3/25 भादवी प्रमाणे चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलाय व 3 आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शेषराव नितनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नायक शशिकांत पारधी हे करीत आहे। स्टार 1 महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी मच्छिंद्र कोळी, चोपडा, जळगाव। जे दोन अंमलदार आहेत राकेश पाटील आणि रावसाहेब पाटील हे केसेस करण्याकामी वैजापूर बोराजंटी ते घाट परिसरात होते आणि तिकडून एक हुंडाई शाईन मोटरसायकलवर 3 इसम बसून येत होते आणि त्यांनी यांच्या समोरून गाडी घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला। त्यावेळेस आमच्या अंमलदारांनी त्यांना थांबवून त्याची अंगझडती घेतलेली आहे। त्या अंगझडतीमध्ये एक पिस्टल गावठी कट्टा मिळून आलेला आहे। अशा पद्धतीने ती कारवाई केलेली आहे। किती आरोपी आहेत सर? आरोपी त्याच्यामध्ये 2 आरोपी आहेत MP चे आहेत आणि 1 आरोपी आहे मुंबईचा। एकूण 3 आरोपी आहेत। कोणत्या कलमांमध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे? त्यांच्या विरुद्ध 325 आर्म ॲक्ट प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे। यामध्ये कोणी सर आहेत गुन्हेगार? त्याचा तपास चालू आहे।